हाय एव्हरीवन आणि डिटॅचमेंट या सिरीजवरचा माझा हा एक पुन्हा नवीन व्हिडिओ आहे. तर डिटॅचमेंटची ज्यांना कोणाला सध्या गरज आहे त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा हे मी मनापासून श्रीकृष्णाजवळ प्रार्थना करते. आणि कारण बरेच लोक असे आहेत की जे एखाद्या व्यक्तीपासून डिटॅच होण्यासाठी सध्या खूप स्ट्रगल करत असतील. आणि डिटॅचमेंट ही जी असते ना ही फक्त व्यक्तीबद्दलच नसते, कधी कधी रिझल्ट बद्दल पण असते आणि अनेक बाकी बाबतीत पण असते. पण सध्या आपण व्यक्तींबद्दल विचार करूया. तर कसं असतं माहितीये का की जे लोक सध्या डिटॅच होण्यासाठी प्रयत्न करतायत एखाद्या व्यक्तीपासून त्या सगळ्यांना मी हे सांगू इच्छिते की फ्रेंड्स, डिटॅचमेंट ही एक प्रोसेस आहे. डिटॅचमेंट ही एक प्रोसेस आहे आणि त्याला कितीही वेळ लागू शकतो. व्यक्ती परत्वे तो वेळ वेगवेगळा असू शकतो. काही लोक आठवड्याभरात डिटॅच होतात, काही महिन्यात होतात, काही वर्षात होतात. हे डिपेंड करतं की आपण समोरच्या व्यक्तीमध्ये किती इन्व्हेस्टेड होतो, आपण त्याच्यावर किती जीव लावला होता, किंवा आपण किती सॉफ्ट हार्टेड आहोत, किंवा आपण किती कणखर आहोत. या सगळ्या गोष्टींवर डिपेंड करतं की डिटॅचमेंटला आपल्याला किती वेळ लागणार आहे. त्यामुळे ही एक प्रोसेस आहे. स्वतःवर फोर्स करू नका. हळूहळू होईल, पण डेफिनेटली होईल. हळूहळू होतं, पण डेफिनेटली होतं आणि आपण हळूहळू डिटॅच होतो. त्यामुळे विश्वास ठेवा स्वतःवर. फक्त हे करत असताना आपल्याला काही काही स्टेप्स घेणं फार गरजेचं असतं. ज्या घेतल्या तर आपल्याला डिटॅच होणं थोडं इझी होतं. जी प्रोसेस आहे ती त्याचा जो टाइम आहे तो थोडासा कमी होऊ शकतो. तर त्या स्टेप्स कोणत्या आहे हे मी तुम्हाला बाकी माझ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये सांगणार आहे, डेफिनेटली सांगणार आहे. आणि आय कम्प्लिटली अंडरस्टँड की अटॅचमेंट ही खूप त्रासदायक असते आणि ती फार क्विकली होते. तीच डिटॅचमेंट जी असते ती लवकर होत नाही, फार पेनफुल प्रोसेस असतो. आणि आय विश की तुम्हा लोकांपैकी ज्या लोकांना डिटॅचमेंटची इच्छा आहे त्या लोकांना लवकरात लवकर तुमची ती इच्छा पूर्ण व्हावी आणि तुम्हाला ज्याच्यापासून डिटॅच व्हायचंय त्या लोकांपासून तुम्ही डिटॅच व्हावे, तुम्ही चुकीच्या लोकांपासून डिटॅच व्हावे आणि तुमचं आयुष्य नेहमी सुखी असावं हे मी देवाजवळ प्रार्थना करते. आणि मी पुन्हा या सिरीजवर एक नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे, तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा अर्बन पॅटलिंग.